सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेमध्ये चर्चा सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव, पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी मुसा सुलेमानीसह 3 अतिरेक्यांचा खात्मा, सूत्रांची माहिती। पाकिस्तानी आर्मीचा माजी पॅरा कमांडो हासिम मुसा ठार, आयएसआयच्या सांगण्यावर लष्कर-ए-तोयबासाठी काम करायचा, 20 लाखाचं बक्षीस असलेल्या अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात यश। काश्मीर खोऱ्यामध्ये ऑपरेशन महादेव सुरू, आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, लष्कराकडून खोऱ्यामध्ये दहशतवादी हालचाल टिपून कारवाई, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, याचा पुरावा काय? पाकिस्तानची संघर्षादरम्यान झालेलं नुकसान का लपवलं? न्यूज पोर्टलच्या मुलाखतीमध्ये पी चिदंबरम यांच्याकडून प्रश्न उपस्थित। हल्ला करणाऱ्यांना भारत कुठे पोहोचवेल हे आज स्पष्ट झालं। ऑपरेशन महादेवबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, अधिकृत घोषणा होईल तेव्हा मी नक्की बोले, फडणवीसांचं वक्तव्य। 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर, परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली की पेन हे विचारू नका, राजनाथ सिंहांचा विरोधकांना टोला। डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत 26 वेळा म्हणाले की आम्ही भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं, मग पंतप्रधान मोदी गप्प का? युद्धविराम का केला? कुणासमोर झुकला? कुणासमोर आत्मसमर्पण केलं? काँग्रेसच्या गौरव गोगोई यांचा पंतप्रधान मोदींना सवाल। ऑपरेशन सिंदूर नाव देणं हा भावनांचे खेळ, हीच वेळ होती पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची, तसं करण्यास तुम्हाला कोणी सांगितलं? युद्ध थांबवताना पाकिस्तान समोर अटी का ठेवल्या नाहीत? अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारला सवाल। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर खूप आनंद झाला, खूप रडलेही। दहशतवाद्यांचा चेहरा 3 महिने सतत डोळ्यासमोर येत होता। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीची भावना, तर भारतीय लष्करानं ऑपरेशन महादेवच्या रूपात न्याय दिल्याची मुलीची प्रतिक्रिया।